नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी अनामिका कुरुडे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे शिवाय कोचिंग क्लासेस मध्ये। आज आपल्याला पुढचा स्कॉलरशिपचा चॅप्टर बघायचा आहे, जो की आपल्याला चौथीच्या स्कॉलरशिप साठी पण उपयोगाला आहे। त्याच पद्धतीने आपण हा पाचवीच्या स्कॉलरशिप साठी सुद्धा वापरू शकतो। पाचवीला आणि चौथीला दोन्ही चॅप्टर हे सारखे आहेत। तर हा जो चॅप्टर आहे समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या संख्यांचा अभ्यास आपल्याला आज करायचा आहे। तर सुरुवातीला तुम्ही सांगू शकता की संख्या आहेत आपण बघितलेल्या आहेत, बरोबर आहे। 1 ते 100 पर्यंतची संख्या किती वेळेस येतात, किती वेळेस शून्य येतो, किती वेळेस 9 येतो, किती वेळेस 11 येतात, 5 येतात, हे सगळं आपण मागच्या पाठामध्ये बघितलेलं आहे। या पाठामध्ये आपल्याला समसंख्या म्हणजे काय, विषम संख्या म्हणजे काय, मूळ संख्या कशाला म्हणतात, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे। तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न करता या सगळ्या गोष्टींबद्दल, या सगळ्या संख्यांबद्दल आज आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे समसंख्या। तर समसंख्या म्हणजे काय बघा, समसंख्या म्हणजे इव्हन नंबर। समसंख्या म्हणजे काय, इव्हन नंबर। इव्हन नंबर समसंख्या म्हणजे अशा संख्या की ज्या संख्येच्या एकक स्थानी युनिट प्लेसवर 0 to 1 0 to 4 6 8 ह्या सगळ्या संख्या असतात आणि त्याला 2 ने निषेध भाग जातो। निषेध भाग म्हणजे 2 ने पूर्ण भाग जातो, म्हणजे ज्याप्रमाणे भागाकार केला असता आपल्याला रिमाइंडर हा 0 येणार आहे। जसं की बघा, समसंख्या एकक स्थानी 0 2 4 6 8 डॅश डॅश अशा संख्या असतील आणि कोणत्याही संख्याला 2 ने भागले असता भागाकाराला पूर्ण निषेध भाग जाऊन बाकी शून्य येणार आहे। बाकी काय येणार आहे, शून्य येत असेल तर त्याला आपण समसंख्या म्हणतो। असेल तर त्या समसंख्या आहेत। बघा, समसंख्या म्हणजे काय, कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 या सगळ्या संख्या यायला पाहिजे आणि 2 नी त्या संख्येला पूर्ण भाग जायला पाहिजे, म्हणजे बाकी शून्य यायला पाहिजे, त्याला आपण समसंख्या म्हणतो। विषम संख्या म्हणजे काय, विषम संख्या म्हणजे ऑड नंबर। विषम संख्या म्हणजे काय, ऑड नंबर। ऑड नंबर म्हणजे काय, ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी 1 उरते त्याला आपण काय म्हणणार आहे, तर विषम संख्या म्हणणार आहेत। जसं की बघा, कोणत्याही संख्येला भागल्यास 2 ने भागल्यास बाकी 1 उरते। बाकी किती उरते, 1 उरते, म्हणजे त्याचा रिमाइंडर काय येणार आहे, 1 येणार आहे। रिमाइंडर 1 उरणार आहे, 1 येणार आहे, त्याला विषम संख्या म्हणतात। विषम संख्या म्हणतात। फॉर एक्झाम्पल बघा, 3 5 7 9 11 डॅश डॅश या सगळ्या विषम संख्या आहेत। तसंच आपण समसंख्येचं एक्झाम्पल बघूया, 2 4 6 8 12 10 14 16 ह्या सगळ्या 2 अंकी संख्या आणि विषम संख्या आहेत। बघा, समसंख्या आणि विषम संख्यामध्ये एक असा फरक आहे की दोन्ही जर भागला तर दोन्ही भागलेल्या संख्याला काय तर त्या जे काही रिमाइंडर येणार आहे तो 0 आला तर ती समसंख्या असणार आहे आणि तो रिमाइंडर जर 1 आला तर ती विषम संख्या असणार आहे। याच्या नंतर आपल्याला असं सांगता येते की
जे समसंख्या आणि विषम संख्या आहे त्याच्यामध्ये काही रिलेशन आहे बघा. तर त्याच्यामध्ये आणखीन काही पॉइंट आहेत. नंबर 3 पॉइंट असा आपल्याला सांगता येतो की दोन समसंख्येचा जो काही गुणाकार आहे, दोन समसंख्येचा गुणाकार हा समसंख्याच येणार आहे. गुणाकार हा समसंख्याच असतो. उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगते बघा. फॉर एक्झाम्पल दोन समसंख्या घेतल्यात, 4 आणि 6 ह्या दोन समसंख्या घेतल्यात आणि ह्या दोघांचे जे काही गुणाकार आहे तो जर गुणाकार केला, साइन चौक 24 गुणाकार सुद्धा समसंख्यात येणार आहे. परत आणखीन एक बघा, 12 आणि 2 घेतलाय, 12 दुणे 24 तो सुद्धा काय येणार आहे, समसंख्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आपल्याला असा उद्भवतो की मग विषम संख्या किंवा मग समसंख्यांचं जी काही बेरीज आहे ती बेरीज किती येणार आहे, तर ती सुद्धा सांगते. दोन समसंख्या घेतल्यात आणि त्याची बेरीज केली, समसंख्या घेतल्यात आणि त्याची बेरीज जर केली, समसंख्यांची बेरीज ही समसंख्याच येते, समसंख्याच येते. बघा उदाहरण देते. फॉर एक्झाम्पल दोन समसंख्या घेतल्या, 12 आणि 14, या दोघांची जर बेरीज केली, 4 आणि 2 6 आणि 1 आणि 1 2 म्हणजे समसंख्याच आलेली आहे. आणखीन एक घेऊया बघा, 16 प्लस 10 ही पण 26च येणार आहे. 16 आणि 10 26 म्हणजे दोन समसंख्यांची बेरीज सुद्धा काय येते, समसंख्यात येते. पुढचा एक पॉइंट आहे ते म्हणजे बघा, दोन विषम संख्यांची जर बेरीज घेतली तर ती काय येते. बघा, दोन विषम संख्यांची बेरीज दोन विषम संख्यांची बेरीज ही विषम संख्या येते, विषम संख्या येते. बघा फॉर एक्झाम्पल घेऊया आपण, 3 अधिक 9 11, एक मिनिट, दोन विषम संख्यांची बेरीज ही समसंख्या येते, समसंख्या 12, 9 आणि 3 12. नंबर 2, जर समजा आपण 5 आणि 7 12 म्हणजे काय, दोन विषम संख्या घेतल्या, त्या दोन विषम संख्यांची जर बेरीज केली आपण तर ती सुद्धा काय येणार आहे, समसंख्याच येणार आहे. बघा पुन्हा एकदा आपण आतापर्यंत कोणते कोणते पॉइंट बघितलेत बघा. समसंख्या बघितली, विषम संख्या बघितली, दोन समसंख्यांचा गुणाकार केला तर समसंख्या येतं, दोन विषम संख्यांची बेरीज केली तर ती सुद्धा समसंख्या येते, दोन समसंख्यांची बेरीज केली तर ती सुद्धा समसंख्याच येते. आता पुढचा पॉइंट आहे मूळ संख्या म्हणजे काय. मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजे नेमके काय, तर प्राईम नंबरची डेफिनेशन अशी सांगता येईल आपल्याला. प्राईम नंबर म्हणजे ज्या काही संख्या दिल्यात, कोणत्याही संख्या जर घेतल्या, त्या संख्यांचा जो काही भागाकार करणार आहोत, तो भागाकार करता वेळेस आपल्याला त्या संख्येची, 3 ही संख्या घेतली, 3 या संख्येला 1 नी भाग जातो आणि त्याच संख्येने भाग जातो. म्हणजे 1 नी भाग जाणाऱ्या आणि त्याच संख्येने भाग जाणाऱ्या संख्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. जर इंग्लिश मध्ये सांगायचं झालं तर आपण असं सांगू शकतो की नंबर इज डिव्हिजिबल बाय 1 अँड इटसेल्फ, म्हणजे एक आणि त्याच संख्येने भाग जाणाऱ्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो. बघा, 1 आणि त्याच संख्येने भाग जाणाऱ्या संख्येला मूळ संख्या म्हणतात, म्हणजेच प्राईम नंबर म्हणतात. कोणताही एखादा नंबर घेतला, आता बाकीच्या नंबरला जे काही फॅक्टर्स पडणार आहेत आपले किंवा भाग जाणार आहे ते 2 पेक्षा जास्त असायला पाहिजे. 2 पेक्षा कमी असलेले डिवायझर तर त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो. म्हणजेच काय, एखादे फॉर एक्झाम्पल मी सपोज 13 घेतलेला आहे, 13ला 1 नी भाग जातो आणि 13 नीच भाग जातो, त्याच्यामुळे 13 ही काय आहे, मूळ संख्या आहे. नंतर
सपोज 17 घेतला, 17 सुद्धा आणि 1नी आणि 17नीच भाग जातो, त्याला सुद्धा मूळ संख्या म्हणतात. तर सांगितलं म्हणजे असं सांगण्यात येते की ज्या संख्येला 1नी आणि त्याच संख्येने भाग जातो, इट सेल्फ स्वतः त्याच संख्येने भाग जातो, त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. बघा आता मूळ संख्येचं टेबल आहे, तर काय तो टेबल कसं सांगता येईल आपल्याला? संख्या दिलेल्या असतात आणि त्यातील मूळ संख्या. बघा 1 ते 10 मध्ये किती मूळ संख्या आहेत, मी किती आणि कोणत्या मूळ संख्या आहेत? 1 मधल्या मूळ संख्या 2, 3, 5, 7. नंतर म्हणजे 4 मूळ संख्या आहेत. त्याच्यानंतर 11 ते 20. 11 ते 20 मध्ये 11, 13, नंतर 17 आणि 19 4 मूळ संख्या आहेत. नंतर 21 ते 30 मध्ये 23 आणि 29 2 मूळ संख्या आहेत. नंतर 31 ते 40 मध्ये 31 आणि 37 2 मूळ संख्या आहेत. 41 ते 50 मध्ये 41, 43, 47 3 मूळ संख्या आहेत. 51 ते 60 मध्ये बघा 57, 59 ह्या 2च मूळ संख्या आहेत. 61 ते 70 मध्ये 61 आणि 67 ह्या 2 मूळ संख्या आहेत. 71 ते 80 मध्ये बघा 71, 73 आणि 79 या 3 मूळ संख्या आहेत. 81 ते 90 मध्ये 83, 87. 91 ते 100 मध्ये फक्त 97 ही एक मूळ संख्या आहे. 4 आणि 4 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 एकूण 25 मूळ संख्या आहेत 1 ते 100 मध्ये. 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत आणि एक ही संख्या मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. बघा ह्या सगळ्या मूळ संख्या तुम्हाला माहिती पाहिजे. त्या सगळ्या मूळ संख्येचा उपयोग आपल्याला पुढील स्वाध्याय सोडवण्यासाठी उपयोगाला येणार आहे. अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये बघा आपण समसंख्या बघितल्या, विषम संख्या बघितल्या, समसंख्या आणि विषम संख्या बद्दलचे काही पॉइंट्स बघितलेले आहेत. मूळ संख्या बघितल्या आणि त्या मूळ संख्या 1 ते 100 मध्ये किती आणि कोणत्या कोणत्या मूळ संख्या आहेत ते बघितलेले आहेत. 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. एक ही मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये या 3 प्रकारच्या संख्यांचा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि याच्यामध्ये जर काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगा. बाकीच्या पुढचे जे काही आपल्याला संख्यांचे जे काही प्रकार बघायचे आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येतील.